थांबायचं नसतं. म्हणून त्याला जो वेळदर्शन पुरस्कार देण्यात आला होता तेव्हा त्याने तो सरळ शरद पवारांना परत पाठवला. त्याला प्रसिद्धीची झाक नको होती, त्याला हवी होती बदलाची ठेव. समाजाच्या रस्त्यावर उतरलेला विद्यार्थी रविराजचा संघर्ष केवळ कागदावर नव्हता. भीक मागो आंदोलन ही त्याचीच एक विलक्षण संकल्पना. महाविद्यालयातील शुल्क वाढ आणि मूलभूत सुविधांच्या अभावावर लक्ष वेधण्यासाठी त्याने कॉलेजच्या गेट समोर उभा राहून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी भीक मागायला सुरुवात केली. हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय. पुण्यातील झेड महाविद्यालयाच्या अनाधिकृत बांधकामांचा पर्दाफाश करत त्याने जनहित याचिका दाखल केली. प्रकरण कोर्टात नेलं. शिक्षणाच्या मंदिरामध्ये नियमांचा भंग होत असेल तर तिथे क्रांतीची ठेवणी आवश्यकच होती. रविराज नावाच्या एका युवा परवान भेटवली होती. पर्यावरणासाठी लढणारा युवा, समाजातील अन्यायाविरुद्ध उभा राहणाऱ्या रविराजचा लढा पर्यावरणाच्या मुद्द्यावरही तितकाच ठाम होता. पिंपरी चिंचवडच्या नदी सुधार प्रकल्पावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. करोडो रुपये खर्च करून नदीचं स्वरूप बदलण्याचा घाट घातला जात होता. प्रत्यक्षात मात्र नदीचा निसर्ग, तिचं जैविक जीवन नष्ट होत होतं. यासाठी रविराजनं जलसमाधी आंदोलन केलं. नदीत उभा राहून तास निषेध व्यक्त केला. पिंपरी चिंचवड भागातील एका कंपनीनं रसायन मिश्रित पाणी नदीत सोडलं. त्यामुळे मृत झालेल्या माशांचे शेकडो फोटो त्यांनी महानगरपालिकेला दाखवले आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आणि त्यांना मृत मासे भेट दिली. महापालिकेच्या झाडतोडी विरुद्ध त्यांनी झाडांवर तोडून आंदोलन केलं. 4 दिवस पावसात उपोषण करत प्रक्रिया न करता पाणी का सोडलं या प्रश्नांचा जाब विचारत उपाशी राहून होईना उत्तर मिळवलं. सहकारी ऋषिकेश कानवटे याच्यासह केलेल्या आंदोलनामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष, संपूर्ण मीडियाचं लक्ष पिंपरी चिंचवडकडे वळालं. खोट्या पर्यावरणीय दाव्यांच्या विरोधात त्याने खोट्या अहवालांची बळी होऊन एक वेगळीच उदाहरण उभी केली. त्याच्या आंदोलनाची शैली नेहमीच लोकांपर्यंत पोहोचणारी आणि प्रशासनाला जागा करण्यात आली आहे. प्रशासनाचे डोळे उघडणारा लढवय्या. वाकड केडीआर घोटाळा उघड करत रविराजनं शहरातील स्थानिक विकास हक्कांच्या गैरवापरावर भाष्य केलं. त्यासाठी त्याने अनेक अधिकाऱ्यांच्या प्रतिमांना खोट्या नोटांचे हार घालून आंदोलन केलं. हे आंदोलन इतकं प्रभावी ठरलं की जनतेला या गंभीर मुद्द्याचं गांभीर्य लक्षात आलं. पुणे महानगरपालिकेत एका उपाभियंत्याला रंगी हात लाच घेताना पकडून देणं हे त्याच्या धाडसी प्रवृत्तीचं आणखी एक उदाहरण होतं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे पगार महिने थांबवले जात होते. रविराजने सतत पाठपुरावा करत पत्रकार परिषदा घेतल्या, आंदोलने केली आणि अखेरीस कामगारांना त्यांच्या हक्काचा पगार मिळवून दिला. तेही त्यांच्या वेळेत. कोविड काळात बेधडक प्रश्न विचारणारा आवाज म्हणजे रविराज. संघर्षाचं रूपांतर नेतृत्वात होणं अगदी गरजेचं होतं. आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश करत रविराज यानं पिंपरी चिंचवडचा युवक शहराध्यक्षपद भूषवलं आणि त्यानंतर काहीच काळात त्याच्या नेतृत्व क्षमतेवर, त्याच्या कामावर विश्वास ठेवून त्याच्या खांद्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. पक्षाच्या व्यासपीठावरून त्यांनी स्थानिक प्रश्नांवर पत्रकार परिषद, आंदोलन आणि जनजागृती सुरू ठेवली. पिंपरी जिल्ह्यामधील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन पोलीस चौकीची मागणी केली. प्रभागातील लहान सहान समस्यांपासून ते मोठ्या विषयांपर्यंत त्यांनी ठाम भूमिका घेतली. चांगल्या कामांवर होणारा विरोध साहजिकच, पण त्यांनी प्रत्येक विरोधाला सामोरं जात त्याचं काम नेटाने पुढे नेलं. पिंपरी जिल्ह्यामधील उद्यानास अण्णाभाऊ साठेंचे नाव देण्यासाठी आग्रह करला. पक्षाच्या झाडू चिन्हाला न्याय देत स्वच्छ प्रभाग सुंदर प्रभाग ही संकल्पना राबवत त्याने कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणी सेल्फी पॉइंट तयार करून स्वच्छतेच्या संदेशाला आधुनिक रंग दिला. या सर्व लढ्या तिच्या त्यागामुळे हा प्रवास शक्य झाला. पत्नी रुपालीनं प्रत्येक टप्प्यावर साथ दिली, आंदोलनात सहभागी झाली, घर सांभाळलं आणि प्रत्येक संघर्षात पाठीशी खंबीर मुलगी जीविका. तिचं हसू हे त्याच्या जगण्याचं कारण आहे. समाजासाठी जे काही करायचंय ते तिच्यासाठी अशी भावना त्याच्या प्रत्येक कृतीत दिसते. प्रवास संपलेला नाही. आज रविराज काळे याचं नाव राजकीय नेतृत्वाच्या रांगेत घेतलं जातं, पण मूळ ओळख ही त्याची कार्यकर्ता म्हणूनच आहे. एक झपाटलेला तरुण जो आजही रस्त्यावर उतरून समाजासाठी लढतो. त्याची आंदोलनं ही केवळ घोषणा नाही तर व्यवस्थेला आरसा दाखवत आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग असतो. त्याच्या प्रभागातील लहान सहान समस्यांवरही तो तितक्याच गांभीर्याने काम करतो.
प्रवास अजून संपलेला नाही. कारण अजूनही समाजात अन्याय आहे, अजूनही पर्यावरण धोक्यात आहे, अजूनही व्यवस्थेला सवार करणारा आवाज हवा आहे. म्हणून त्या आवाजासाठी आम्हाला विराज हवा आहे.